आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण थेट जाणार आहोत कोल्हापूरला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थोड्याच वेळापूर्वी करवीर नगरीमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतलंय आणि त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित होते। तर काही वेळाने युतीची पहिली महासभा कोल्हापुरात होती आणि त्याआधी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे अंबाबाई मंदिरात गेले होते। त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय। तर आज आपण पाहतोय युतीचा महामेळावा, महासभा जी आहे ती कोल्हापुरात होत आहे। कोल्हापुरातून युतीच्या प्रचाराचा आज शुभारंभ होत असून या ठिकाणी महासभेची सुरुवात जी आहे ती अंबाबाईच्या दर्शनाने केलेली आहे। मंदिरातली ही दृश्य आपण पाहतोय। तर थेट कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय। आज महामेळावा या ठिकाणी होत आहे आणि त्याच्या आधी अंबाबाईचं दर्शन घेऊन या ठिकाणी महामेळाव्याची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली आहे। युतीचा प्रचार शुभारंभ कोल्हापूरमधून होतोय आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपण बघतोय अंबाबाईच्या मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि युतीच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो कोल्हापूरमधून फुटणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील आहेत, त्याचबरोबर आदेश बांदेकर देखील आहेत आणि अंबाबाईवर प्रचंड श्रद्धा आहे खरं तर ठाकरे घराण्याची आणि त्यामुळेच युतीच्या प्रचाराचा नारळ हा कोल्हापूरमधून फोडला जातोय। आणि त्यासाठी आपण बघतोय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे दोघंही नेते अंबाबाईच्या या मंदिरामध्ये दाखल झाले आहेत आणि थोड्याच वेळात तपोवन मैदानामध्ये ही सभा देखील सुरू होणार आहे आणि त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही संबोधित करणार आहेत। आणि सुरक्षा व्यवस्था देखील कडेकोट अंबाबाई मंदिर परिसरामध्ये खरं तर तैनात करण्यात आली आणि ज्यावेळी उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये आलेले आहेत त्यावेळी त्यांनी अंबाबाईचं दर्शन देखील घेतलेलं आहे आणि त्यामुळे यंदा देखील प्रचार शुभारंभ हा कोल्हापूरमधून करण्याचा निर्णय शिवसेना भाजप युतीने घेतलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। तर एकूणच कोल्हापुरातील महामेळाव्याची ही दृश्य आपण पाहतो। युतीची महासभा या ठिकाणी आज होत आहे आणि त्याआधी महासभेची सुरुवात या ठिकाणी अंबाबाईचं दर्शन करून केलेली आहे। उद्धव ठाकरे, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे यांची ही मंदिरातली दृश्य आपण पाहतोय। शिवसेना भाजप युतीचा प्रचार शुभारंभ आज करवीर नगरी कोल्हापूरमधून होतोय। कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावरती हा प्रचाराचा शुभारंभ होणार असून त्याची जोरदार तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच राज्यातील महायुतीचे दिग्गज नेते या महामेळाव्याला या ठिकाणी सध्या कोल्हापुरात उपस्थित आहेत। शिवसेना भाजप युतीचा प्रचार शुभारंभ करवीर नगरी कोल्हापूरमधून आज होतोय। कोल्हापूर शहरातल्या तपोवन मैदानावर हा प्रचाराचा शुभारंभ होणार असून त्याची जोरदार तयारी या मैदानावर करण्यात आली आहे। ही थेट दृश्य कोल्हापुरातले आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील महायुतीचे दिग्गज नेते या महामेळाव्याला या ठिकाणी उपस्थित असून शिवसेना पक्षप्रमुख आणि उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या भाषणात आता विरोधकांचा नेमका कसा समाचार घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। थेट जाऊयात कोल्हापूरला। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, जय्यत अशी तयारी झालेली आहे, काय बोलतात आता सत्ताधारी युतीमधून? नेमकं काय होतं, काय घणाघात केला जातं? हे खरं तर एक मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी युती निमित्तानं केलं जातंय, काय माहोल त्या ठिकाणचा? अगदी 10 मिनिटापूर्वी स्वाती हे सगळे जे नेते आहेत या सगळ्या नेत्यांनी 3.5 शक्तीपीठापैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या अंबाबाईचं करवीर निवासिनीचं दर्शन घेतलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे यांची देखील मोठी श्रद्धा होती अंबाबाईवर आणि त्याचबरोबर आत्ताचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भाजपचे अमित शहा ते देखील कोल्हापूरचे जावई आहेत, त्यांची देखील श्रद्धा आहे आणि त्यामुळंच शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांना असा निर्णय घेतला की कोल्हापूरमधून या युतीच्या प्रचाराचा जो नारळ आहे तो फोडला जावा आणि त्यापूर्वी त्यांनी करवीर निवासिनीचं दर्शन घेतलं। माध्यमांशी कुठलेही नेते बोललेले नाहीत, जे काय असेल ते भाषणामध्ये बोलू असंच त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर हे मंत्री उपस्थित होते। त्याचबरोबर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील होते आणि आदेश बांदेकर देखील होते। ह्या सगळ्या नेत्यांनी एकत्रित येऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं। देवीकडे त्यांनी गारानं गाठलं खरं तर सरकार त्यांचं स्थापन होऊ दे म्हणून। आणि आता काही वेळानंतर हे सगळे नेते जे आहेत ते तपोवन मैदानावर दाखल होतील। साधारणतः 6:30 वाजता हे सगळे नेते व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जय्यत अशी सगळी तयारी केलेली आहे। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्या जिल्ह्यातले त्याचबरोबर कोकणातले कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं आजच्या या मेळाव्याला येणार आहेत। त्यांनी जवळपास 2.5 लाख खुर्च्या त्या मैदानावर ठेवल्याचा दावा देखील भाजपकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे उच्चांकी गर्दीचा आजचा हा असा मेळावा
असेल असं मंत्री सांगत आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या शिवसेना भाजप युतीतल्या नेत्यांच्या तोफा कुणाकुणावर धडाडणार, त्यांचं टार्गेट नेमकं कोण असणार हे काही वेळातच आपल्याला भाषणात समजू शकेल. अगदी. आणि साधारण संदीप 6:30 वाजता महासभेला सुरुवात होणार आहे आणि या महासभेची महामेळाव्याची अपडेट अशीच आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. बघत पुढची बातमी. आघाडीच्या प्रचाराचा नारळ आज साताऱ्यातील कराडमध्ये फुटणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावेळी उपस्थित असणार आहेत. तर यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. तर या प्रचाराच्या सभेत लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनाही ताकद देण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादीची ही सभा महत्त्वाची मानली जाते आणि या सभेच्या वेळी ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.